कोकणात वाघ स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावरनं शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली। कोकणात आधीच हत्ती, बिबटे, गवे आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर असताना वाघ पाठवण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला असा प्रश्न त्यांनी केलाय। वन खात्याकडे कोणतेही ठोस नियोजन नसल्याचा आरोप करत वाघ सफारी उभारण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, मात्र त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे का असा प्रश्नही राणेंनी उपस्थित केलाय। या मुद्द्यावरून राज्याच्या वन धोरणावर नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे। आमच्याकडे ऑलरेडी बिबटे आहेत, कवे आहेत, हत्ती आहेत, इतर जनावर आहेत। अशामध्ये कुठल्या प्लॅनिंगच्या अंतर्गत हे वाघ तुम्ही आमच्या कोकणात पाठवले किंवा पश्चिम महाराष्ट्रात पाठवले? काय प्लॅनिंग आपलं? त्याच्यावरती काय नियोजन आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अध्यक्ष महोदय ह्याच्याकडे कसलंही नियोजन नाही। आता मग विषय आला सफारीचा। 5000 एकरमध्ये आम्ही सफारी करणार। बजेटमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला किती नेमके पैसे मिळतात, ॲलोकेशन नेमके कितीचे झालेत, आणि मग ही मोठमोठी वार्ता आपण करूया की आपण सफारी उभी करूया, बांबू उभे करूया, 30 फुटाचे गेट उभे करूया।